क्षमता क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. या गावचं एक जबरदस्त नेतृत्व शुभम आमरे अभिनय क्षेत्रामध्ये त्याचं पाऊल पडतंय आणि इंस्टाग्राम वरती एक गावठी भाषेत म्हटलं तर खदलवतोय असा हा आमचा मित्र शुभम आंबे याला विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मधून आपला धारदार आवाज जात कॉमेंट्री करायची. चला लगेचच सामन्याला चालू करायचं आहे. शुभम मुरकर पंच आणि स्क्वेअरलेग अंपायर आपले शिवम नागवेकर या दोन पंचांच्या भूमिकेत हा कोथळे प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय आणि टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जे घरोघरी पोहोचवलं जात आहे असे आपले टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आपल्यापर्यंत इथे जोडली जाते. अंतिम सामना स्टार्ट होतोय. संकेतचा हा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. नक्कीच चेंडू सी मार्ग पार चौकार. थँक्यू डीजे. माझ्यासोबत माझे साथी समालोचक जोडले जातील. शुभम आमरे एक अभिनय क्षेत्रातील एक मोठे रत्नागिरीतील नामवंत असे पाहायला मिळतात आहे. ते आमच्यासोबत माझे मित्र शिवामरे इथे जोडले जातील. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपर यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती 4 या धावसंख्येवरती. धावांचा श्री गणेश हा मात्र चौकाराने केला होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ आमचे व्ही चॅलेंजरचे मालक रुपेशजी लोवार यांचं सुद्धा आगमन झालंय. नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. संकेश कांद्रे चांगल्या प्रकारे फटकाव लगवलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. चांगले क्षेत्ररक्षण फॉलोथ्रू मध्ये पाहायला मिळालं आपल्याला. शुभम फुटक यांच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू असतील भिकाजी शेठ फुटक या संघाचे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तसेच समोर एक पंचकृषीतील आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल राहुल बोरकर मॅन फ्रॉम चिंचकरी गावातून आज कुर्तडे प्रेमी लीग 6 प्रवास सकाळच्या 17 पासून सातत्याने चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. परंतु आता शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. कशा रीतीने फलंदाजी करेल काय वाटतं शुभम दादा आपल्याला? लगेच पुन्हा एकदा जाऊया. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता आपण पाहतोय भिकाजी शेट 11 संघ सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता वेळी पाहतोय. शुभम थोडंसं क्षेत्ररक्षण थोडंसं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज केलंय आणि राहुलसाठी पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन यावेळी सर राहुल थोडासा बीट झालाय. शॉटम पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता राहुलचा परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता होते. विकेट किपरने आपलं काम चांगल्या प्रकारे केलं आहे परंतु निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 5 या धावसंख्येवरती पहिल्या वरचा खेळ प्रगतीपथावर अजूनही 2 चेंडू शेष. शुभम फुटक ऑन बॉलिंग मार्क बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय शुभमला. हा चेंडू शुभमचा सुंदर चेंडू सुरेख चेंडू टाकला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची इथून जरूर सांगता आले. विकेट किपरने आपले काम बजावले आहे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून विकेट किपिंग पाहायला मिळते. सातत्याने 2 चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर केले आहे परंतु चांगल्या गोलंदाजीचे कौतुक करायचं झालं तर गोलंदाजीमध्ये गेल्या पर्वामध्ये जर विचार केला शुभम फुटक याने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती.
जाईल आणि संपलाय. फलंदाज संकेश कानडे यांची खेळी संकुष्टात होती आणि चांगल्या प्रकारे झेल पकडला आणि संपलाय संकेश कानडे यांचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगल्या प्रकारे झेल पकडला गेला शुभमच्या माध्यमातून आणि इथे फलंदाजला मागं परतवलाय. पहिला धक्का, पहिला हद्रा इथे मात्र पाहायला मिळतोय माणिक 11 या संघाला. नवीन फलंदाज आमिर बनबे पाहायला मिळेल आपल्याला. आयकॉन खेळाडू आमिर बनबे पाहायला मिळतील. तर गोलंदाज मयंक ऑन बॉलिंग मार्क. राईट ग्राउंड विकेट. आमिरसाठी हा पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू जातोय. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. पायावरती हदळला चेंडू. पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय त्यांचा. पंचांची कामगिरी जर पाहिली गेली तर शुभम मुरकर या उन्हामधून दिवसभर, शिवम मुरकर असतील, शिवम नागवीकर असतील, दोन्ही पंच या उन्हामधून दिवसभर इथं अंपायरिंगगिरी करतायत. त्यांचा सुद्धा आम्ही कुर्तडे प्रीमियर लीगच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच कॅमेरामॅन सपवान सुद्धा या उन्हातून आमच्यापर्यंत ही स्पर्धा ज्या घरोघरी लाईव्ह टेलिकास्ट बघितली जाते त्यापर्यंत पोहोचवली जाते सर्व प्रेक्षकांपर्यंत. असा हा कॅमेरामॅन सपवान याचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. चांगली गोलंदाजी मयंक पवार यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पोहोचले 14 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 14 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर माणिक 11 संघाचा विचार केला तर 16 धावा 1 गडी बाद. डीजे पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये विशाल आले. विशाल कांबळे आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. आमिर बनबे ऑन फायर होते पाहायला मिळतंय. छोटा पूल केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुपर डाय मारले. काय डाय पाहायला मिळते. प्रथमेश करसोडे तिथे होते क्षेत्ररक्षक. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. संघासाठी योगदान आपल्याला पाहायला मिळतंय प्रथमेश करसोडे यांच्याकडून. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो त्यांच्यासाठी. काय एफर्ट लावलाय. चांगल्या प्रकारे पाहतोय आपण इन मध्ये, रिप्ले मध्ये पाहतोय आपण, स्लो मोशन मध्ये पाहतोय यांना. काय कशा प्रकारे नैसर्गिक अडथळा असून सुद्धा डाय मारले. सुरेख. पुन्हा एकदा विशाल टू राहुल. आयकॉन यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नक्की क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव कंप्लीट केला. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या इथे मात्र ओव्हरथ्रो होतोय. तिसरी धावा सुद्धा कंप्लीट केली आहे. चौथी धावा होईल का? परंतु नाही. 3च धावा कंप्लीट केल्या आणि 3 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाले 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आता. वीस धावा आतापर्यंत शांततेने चाललेला हा खेळ. मात्र अंतिम सामना आपण पाहतोय. भिकाजी शेट 11 कैलासवासी भिकाजी शेट 11 हा संघ आपण पाहतोय सातत्य दुसऱ्या पर्वापासून. यांना आवेळेस काय शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु नाही. मयंक याला चेंडू दिसला नाही. त्यापूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. इथे मात्र नैसर्गिक अडथळा निर्माण झाली मयंक समोर आणि त्यापूर्वी फलंदाजाने याचा फायदा उचलला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिथून 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या जाऊन पुढे पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. एक गडीच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 चेंडू शेष असतील. विशाल कांबळे ऑन बॉलिंग मार्क. राईट आर्म ग्राउंड विकेट. आमिर साठी यावेळेस शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला परंतु तिथून एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल 23 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. भिकाजी शेट 11 या संघाकडून चांगल्या प्रकारे एफर्ट पाहायला मिळते आहे.
मगाशी जर पाहायला विचार केला तर प्रथमेश करसोडेच्या माध्यमातून चांगला एफर्ट पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारे डाय सुद्धा पाहायला मिळाली. या नैसर्गिक अडथळ्यामध्ये डाय मारली गेली. यावेळेस काय इथे मात्र काय बिघडतंय, काय घडतंय इथे मात्र राहुल बोरकर बॅक टू द पवेलियन. दांडी दांडी गुल फलंदाज बाद. राहुल बोरकर बॅक टू द पवेलियन. नाही जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू शेष असेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. 23 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले. पाहतोय आपण धावफलक जर पाहिलं गेलं माणिक इलेव्हन संघ 23 धावांवरती 2 विकेट गमावले गेले. नवीन बॅट्समन रोहित आलाय. रोहित भाटकर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम भाटकर कोण? रोहित भाटकर. मगाच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. अलंद कार्पेट चेंडू खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न असेल परंतु चांगल्या प्रकारे फेकी केली गेली आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे भिकाजी शेट 11 या संघाकडून पाहायला मिळत आहे. आणि तिथून तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जण पोहोचले 24 धावा. लॉस ऑफ 2 विकेट माणिक इलेव्हन संघ. नवीन गोलंदाज चौथा षटक घेऊन येतोय विदेश. आपल्या संघासाठी मगाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. तोच विदेश मैदानावरती दाखल झालाय. इथे मात्र काय घडतंय? पहिल्या चेंडूवरती इथे मात्र रोहितला तंबूचा रस्ता दाखवतोय. रोहित बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का, तिसरा हद्रा माणिक इलेव्हन संघाला रोहितच्या रूपामध्ये. लवकर लवकर येऊ द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत भाटकर पाहायला मिळत. नक्कीच वेदांत भाटकर. हा आपल्या हातून गेंदबाजी पाहायला मिळेल. विदेशच्या माध्यमातून इथे मात्र वेदांत भाटकरला मागे परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन वेदांत भाटकर. नक्कीच तुम्हाला संधी दिली जाईल. टीची मास्टर श्वेत पेटकर. नक्कीच पुन्हा एकदा जाव्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विजय दाखल झाले. वेदांतला मागं परतावं लागलं पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज विजय आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय विदेशला पाहतोय आपण. विदेश पुटकला पाहतोय इन ॲक्शन मध्ये. विदेश पुटकचा जर विचार केला तर मुंबईमध्ये विरार साईडला पालघर जिल्ह्यामध्ये आपण यांना पाहतो सातत्याने ट्रॉफी खेळण्यामध्ये
आणि क्रिकेट खेळतात पालघर जिल्ह्यामध्ये असे विदेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी शॉर्ट आर्म पूल केला, क्षेत्ररक्षक तैनात तिथे, परंतु त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. चेंडू सी मारेका पार. बिग हिट KPL षटकार. बाहेर पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका जरूर सतवलाय विदेश टू आमिर. यावेळेस फुल टॉस, परंतु यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आमिर बंडबे बॅक टू द पॅव्हिलियन. दांडी गुल होता वेळी पाहायला मिळतंय. डीजे या धावसंख्येवरती 5 गडी आतापर्यंत गमावले गेलेत. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर. 5वा चेंडू घेऊन विदेश स्ट्रायकिंग एंडला. आपण पाहतोय स्वतःहून संघ मालक प्रथमेश भाटकरला पाहतोय इन ऍक्शन मध्ये. हा चेंडू प्रथमेश साठी. छोटा पूल केला चेंडूला, भिरकावून जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असतील. चांगल्या प्रकारे प्रथमेशने क्षेत्ररक्षण केलं आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश करसुडेच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ऑल कुर्तडे या संघामध्ये खेळला जातो. कुर्तडेचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असा प्रथमेश करसुडे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा विदेश पुढील चेंडून अंतिम चेंडून आपल्या षटकातील. यावेळेस काय बंटी वाडकर यांच्या मधून चेंडू मधून निघालेला दणदणीत असा जेलची शक्यता, परंतु चेंडू जातोय सी मारेका पार. षटकार 6 धावा. चांगल्या प्रकारे फटकेबाजी आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा. 5 गडी आतापर्यंत गमावले गेले. नवीन गोलंदाज विशाल आलाय. विशाल कांबळे अंतिम षटक घेऊन आपल्या संघासाठी. इथे काय घडतंय, काय बिघडतंय. रनआउटची संधी जरूर असेल, मात्र इथे मात्र फलंदाज बाद होतोय. विजय आले. नवीन फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज जितेंद्र समोर असेल. विशाल यावेळेस काय जितेंद्र आले आणि परत निघाले, म्हणजेच काय दांडी गुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सात विकेट गमावले गेले. चांगली गोलंदाजी भिकाजी शेठ 11 या संघाची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जकडून ठेवलाय माणिक 11 या संघाला
मला वाटतं जास्तीत जास्त बंटी भाटकरला स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे, कारण चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. एक आहे मात्र इथे मात्र काय अल्ला तसा परत निघाला साईराज बॅक टू द पॅव्हिलियन. दांडी गोल चांगल्या प्रकारे गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू आयडल खेळाडू पाहायला मिळते. त्या प्रकारे इथे कामगिरी बजावता वेळी बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. हॅट्रिक केली आहे नक्कीच विशालसाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. हॅट्रिक केलंय विशालाने. चांगल्या प्रकारे गोलंदाजी. आयकॉन खेळाडू काय असतो असे प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विशाल याचं विशाल कांबळे अत्यंत गुणी असा खेळाडू पाहायला मिळतोय. विशाल फुटक यांच्याकडून विशाल कांबळे यांच्यासाठी हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही विशाल फुटक यांचे आभारी आहोत. आज जर विचार केला भिकाजी कैलासवासी भिकाजी शेट 11 या संघाचा जर या संघाची जेव्हा मॅच असते ना मित्रांनो त्यावेळी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा असतो, कारण ही ताकद आमचे गावचे कैलासवासी भिकाजी शेठ फुटक यांची ताकद म्हणून आज इथे हा संघ आपण पाहतोय आणि संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे उभा आहे या संघाच्या. पाहतोय आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल चांगल्या प्रकारे गोलंदाजी. 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस काय शॉर्ट ऑन पूल केले जेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सी मार्गा पार षटकार चांगल्या प्रकारे फटका लगावला इथे मात्र आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आणि उत्तम प्रकारे कामगिरी पहिल्या चेंडूवरती ठोकला दणदणीत विशालला करारा षटकार. पुन्हा एकदा हिट केलाय. जेल खाली पोहोचेल का विशाल? नक्कीच पोहोचला तर नक्कीच सोडणार नाही मित्रांनो. तेच तर झालंय आणि ते मात्र संपलाय उत्तम यांचा खेळ. चेंडू शेष सर बरोबर आहे. जाऊ द्या विशाल तो भाऊ याने हिट केलाय चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नक्कीच मयंक पवार गॅदर करताय चेंडू तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केला. चित्त्यासारखी चपल घेतली इथे प्रथमेश भाटकर यांनी आणि 2 धावा कंप्लीट केला. इथे काय घडताय इथे संघ ऑलआउट होतोय शेवटच्या चेंडूवरती आणि मात्र फलंदाज बाद होतोय प्रथमेश भाटकर. धावसंख्या झाले ऑलआउट होते टीम. धावसंख्येतून पोहोचले 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट करते माणिक 11 संघ. ओर टू डीजी.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय माणिक 11 आणि विपक्ष असतील कैलासवासी भिकाजी शेठ 11 हा संघ. दोन संघांच्या दरम्यान या दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत पाहतोय. 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे माणिक 11 या संघाने भिकाजी शेठ 11 या संघासमोर. तर फलंदाज झाले शुभम आणि नॉन स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय विशाल कांबळे याला. भिकाजी 11 या संघाचे सलामी बल्लेबाज आता मैदान उतरले आहेत. स्ट्राईकला असतील शुभम आणि नॉन स्ट्राईकला असतील ते विशाल. बघूया विशाल आणि शुभम आपल्या संघासाठी काय करतायत, संघासाठी विजयी होण्यासाठी किती आपले प्रयत्न आपल्या संघासाठी करणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तसंच समोरची टीम आहे ती माणिक 11 यात गोलंदाज म्हणावा लागेल. पहिलं षटक टाकण्यासाठी आले ते स्वतः बंटी भाटकर विषय म्हणावा लागेल, कारण गोलंदाजी आणि तशीच फलंदाजी सुंदर अशी केली आहे ती बंटी भाटकर यांनी. आता बघूया तशीच गोलंदाजी करतात का, शुभमला काय कसं जगडून ठेवताय आपल्या गोलंदाजी साठी. पंचांच्या डाव्यासाठून मारा करणारे ते बंटी. शुभम याला गोलंदाजीसाठी तयार. हा पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. एक रन काढण्यासाठी एक रनावर समाधान मांडलंय ते भिकाजी शेठ 11 संघाने. सुंदर अशी बॉलिंग म्हणावी लागेल बंटी याची. सुंदर अशी फलंदाजी केली होती मात्र त्यांनी तशीच फटकेबाजी तशीच गोलंदाजी करतात. तसंच काहीतरी या सामन्यात बघावं लागेल, कारण हा सामना आता मात्र स्ट्राईकला असतील तर विशाल कांबळे आणि नॉन स्ट्राईकला असतील ते शुभम. पुन्हा एकदा पंचकृषीचे आयकॉन म्हणावं लागेल ते बंटी. बंटी 4-5 पावलाचं रनअप घेताना बंटी आणि गोलंदाजीसाठी तयार. आपला रनअप करताना पुन्हा एकदा बंटी टू विशाल. आता म्हणावं लागेल बंटी याचा खराब चेंडू. अंपायरचा निर्णय वाईट चेंडू. अशा या वाईट निसंघाची धावसंख्या मात्र झाली ती 2. पुन्हा एकदा बंटी टू विशाल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे सन्मान दिला गेला चेंडूवरती. विशाल कांबळे यांच्या माध्यमातून तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. विशाल कांबळे यांचा जर विचार केला तर चालकेवाडी संघाची रन मशीन आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची निवड या कुरतडे प्रीमियर लीगमध्ये दाखल झाले. भिकाजी शेठ 11 या संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. तिथे हॅट्रिक लगावली गोलंदाजीमध्ये. परंतु आता फलंदाजीमध्ये पाहायला मिळतं 47 धावांचा पाठलाग करत असताना आपला संघ चांगल्या प्रकारे फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळीच थोडासा वेगळा फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि तिथून एकच धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, इथे एका धावेने सिंगल डबलला कन्वर्ट केलं जात आहे. इथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की पहिल्या 2 ओव्हर सिंगल डबल जरी खेळला तरी 3 ओव्हरमध्ये थोडासा सामना अजून फ्रेश होईल अशा रीतीने फटकेबाजी करतायत. चांगल्या प्रकारे चेंडूला सन्मान दिला जातोय विशाल कांबळे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रथमेश भाटकर ऑन बॉलिंग राईट मोर द विकेटचा मारा करतील. स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा पंचांचा निर्णय येतो वाईट. एक अतिरिक्त धावा जरूर इथे खर्च केली प्रथमेश भाटकर. स्वतःहून संघ मालक असतील माणिक 11 संघाच्या पहिल्या पर्वापासून यांना आम्ही सातत्याने पाहिलं या कुरतडे प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ दाखल करतात. परंतु पंचक्रोशीमध्ये पण लीग होतात त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो. माणिक 11 संघाचा मोठा सहभाग असतो. यावेळी झेलची शक्यता असेल, परंतु इथे काय घडतंय, एक धाव कंप्लीट केली आहे. मिसफिल्ड होते थोडीशी. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. नक्कीच चांगला फटका लगवला होता. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 7 या धावसंख्येवरती पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. आपण आज सामना पाहतोय भिकाजी शेठ 11 आणि माणिक 11 या संघाच्या दरम्यान. 8 धावा
यावेळी शॉटॉन पूल केला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नक्कीच पोहोचले. रोहित आले क्षेत्ररक्षक तिथे, एकच धाव मिळेल तिथे. चांगले क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळालं रोहितच्या माध्यमातून. रोहितला सुद्धा पाहिलं गेलं तर श्रीराम भाटकरकडून या संघाकडून सातत्याने आम्ही त्यांना पाहिलं गेलं आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असतात. तेच आज इथे आपल्याला माणिक 11 संघाचं प्रतिनिधित्व करता येईल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तसेच गोलंदाजीचा भार जर विचार केला ना, गोलंदाज एक हौसी खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, एक हौसी संघ मालक असे आमच्या गावचे आदरणीय बंटीजी भाटकर हे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. थोडेसे दिशाहीन गोलंदाजी दिशा भरकडले गेले. एक अतिरिक्त धावा इथे खर्च केल्या वाईटच्या रूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 10 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू घेऊन चांगल्या प्रकारे चेंडू टाकलाय. बॅटची कडा घेऊन गेला पॉइंट रिजन मध्ये. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल त्यातपूर्वी फेकी करेपर्यंत इथून एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्यात जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भिकाजी शेट 11 हा संघ आपण पाहतोय. 11 धावा बिनगडी बाद और टू डीजी. थँक्यू डीजी, थँक्यू डीजी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू राहुल बोरकर येत आहेत संघाच्या वतीने. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक व संघाकडून दुसरं षटक हाताळण्याचा संधी दिली गेली आहे कप्तान शुभम याने, अमीर याने, बंटीजी भाटकर शेठ यांनी दिली गेली आहे. परंतु चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. राहुल यांनी सकाळच्या सत्रापासून चांगल्या प्रकारे गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. परंतु अंतिम सामना कशा प्रकारे हाताळतात हे पाहण्याची गरजेचं आहे. कारण 47 धावांचं टार्गेट आपण सेट केलं आहे. समोरचा संघ तेवढाच ताकदीवर संघ भिकाजी शेट 11 संघ पाहायला गेलाय आणि विशाल कांबळे अजूनही मैदानावरती दाखल आहे. शुभम सारखा एक आयकॉन खेळाडू मैदानावरती दाखल आहे. तर कशा रीतीने गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. चांगल्या रीतीने गोलंदाजी करतायत. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. हा सामना रंगतोय माणिक 11 संघ आणि भिकाजी शेट 11 संघांमध्ये. दोन संघांमध्ये ही लढत आजच्या दुसऱ्या दिवसातील अंतिम सामन्याची लढत पाहतोय आपण. सर्व प्रेक्षक अजूनही सकाळपासून ज्या जागेवर बसले होते त्याच जागेवरती प्रेक्षक पाहतोय आपण. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग पाहतोय. हा कुर्तडी प्रीमियर लीगचा हा थरार पाहण्यासाठी खूप प्रेक्षक इथे, तसेच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून जे सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतात घेत आहेत त्या स्पर्धक सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल बोरकर ऑन बॉलिंग मार्ग. यावेळी काय केला, बिग हिट लगावलाय चेंडूला बिरकावून जर दिला संकेश. इथे मात्र काय झालंय, शेवटच्या क्षणी इथे मात्र झेल निसटलाय संकेश. ना मुन्ना अशी ऐसे गलती न दोबारा मत करना. थोडासा हा जर झेल सुटला तर तुम्हाला पुढे महागात पडेल. कारण दोन बलाढ्य खेळाडू मैदानावरती दाखल आहे. आयकॉन सारखे दोन खेळाडू मैदानावरती आपण पाहतो. एक पंचक्रोशीतील आयकॉन खेळाडू तर एक गाव पातळीवरतील आयकॉन खेळाडू. कुर्तेडी गावातील पाहतोय आपण शुभम फुटक याला. पुन्हा एकदा राहुल पुढील चेंडू घेऊन यावेळी सुद्धा शटन पूल करण्याचा प्रयत्न. यावेळीच काय बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. विकेट किपर विजय दादा यांचं चांगल्या रीतीने काम. फलंदाज शुभम फुटक याला मागे परतावं लागेल. बॅक टू द पविलियन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अर्थातच कुर्तडी गावचा बाहुबली प्रथमेश करसोडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. मगच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली होती प्रथमेश करसोडे यांनी. तोच प्रथमेश करसोडे स्ट्राईकला राहुल बोरकरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे
प्रकट केला आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. क्षेत्ररक्षक फेकी पर्यंत बॉल गॅदर करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली आहे. एका धावेच्या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या नक्कीच जिथे धावसंख्ये जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवरती. आता 17 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज अमीर बनबे आले. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रथमेश करसडे. चांगला फटका जरूर लगावला इथे. मात्र चेंडू चांगला फटका जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भाऊ यांच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय बनबे यांना चांगल्या प्रकारे गोलंदाजी. आज जवळ तिसऱ्या पर्वामध्ये यांना गेल्या वर्षी मला वाटतं विजय स्पोर्ट्स या संघामध्ये दाखल होते, परंतु या वर्षी वेगळ्या संघामध्ये आपण पाहतोय त्यांना माणिक 11 संघाचं प्रतिनिधित्व करतायत. तर समोर फलंदाज आहे प्रथमेश करसुडे. एक कुर्तडे गावचा बाहुबली ज्याला मानला जातो तो मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे फटका. सरळ चेंडू सीमारेखा पार. षटकार बाहुबली याच्या बॅट मधून दणदणीत असा कडक असा KPL षटकार. 6 धावा. हॅलो. नक्कीच थोडा विद्युत प्रॉब्लेम होता. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय इथे मैदानाच्या आतमध्ये. विशाल कांबळे बॅक टू द पवेलियन. दांडी 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 गोल. फलंदाज विशाल कांबळे बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का मोठा हादरा विशाल कांबळेच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विशाल कांबळेची त्या मात्र दांडी गोल करता वेळी अमीर बनबे यांच्या माध्यमातून विशाल कांबळेला तंबूचा रस्ता परत दाखवलाय, परंतु नवीन फलंदाज अभिषेक कालकर पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज सकाळच्या सत्रामधून याला पाहिले गेले. चांगली षटकार चौकारांचे आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये याच्या माध्यमातून पाहायला भेटले, परंतु यावेळीचा संघ आपल्या अडचणीत थोडा सापडला. दोन्ही आयकॉन खेळाडू आपले तंबूच्या रस्त्याला परतवले, परंतु यानंतर जी फलंदाजी चांगल्या प्रकारे करण्याची गरजेचं आहे आणि ती फलंदाजी आता कशा प्रकारे अभिजित कालकर करतील याची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.
धावसंख्या 28 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. डीजे चांगल्या प्रकारे इथे आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. तसेच प्रेक्षकांचा उत्सुकता पाहायला मिळतोय. पंकज पवार आपल्याला पाहायला मिळतंय खाली. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय राहुल बोरकर, नवीन फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ज्यानं रबर बॉल मध्ये यावर्षी गाजवलाय तो फलंदाज मैदानाच्या दिशेने मयांक पवार, युवक खेळाडू आहे मित्रांनो. चांगली फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली, तशीच फटकेबाजी करावी लागेल. आपला संघ इथे थोडंसं अडचणीत सापडलाय. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असतावेळी इथे पहिल्या चेंडूवरती बाद केलं पाहिजे. यावेळेस का पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेला. चेंडू सुरेख फटका मारला होता, परंतु चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. डीजे बोललो होतो की मैदानामध्ये येता वेळीच बोललो होतो की हा फलंदाज कुठतरी गावाचं उज्ज्वल भवितव्य आहे. कारण आज सातत्याने याला पाहिलं गेलं अनेक स्पर्धांमध्ये चांगली फटकेबाजी, गोलंदाजी पाहायला मिळते, चांगले क्षेत्ररक्षण, अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. पहिल्या चेंडूवरती आला आणि चौकार ठोकला, त्यानंतर चेंडूला सन्मान दिलाय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे क्रिकेट शिकणं गरजेचं असतं. कारण एखाद्या चेंडूवरती सन्मान देणं, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सन्मान देणं, हे क्रिकेट गरजेचं असतं. आणि हे आजच्या कुर्तडे गावातील युवक खेळाडूंकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, ऑलंद कार्पेट चेंडू केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय, ओव्हरथ्रो झाला इथे. 2 धावा कंप्लीट केल्या तिथे आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता पुढे सरसावेल 35 या धावसंख्येवरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू. अजूनही 2 चेंडू शेष असतील. राहुल बोरकर ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळत आहे आपल्याला. आयकॉन खेळाडू समोर असेल अभिजित कालकर, यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला. प्रेक्षकांचा अल्लट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. KPLचा हा थरार पाहण्यासाठी अनेक स्पर्धक या घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट टेनिस cricket.in च्या माध्यमातून पाहिली जाते. यावेळी अभिजित कालकर ऑन फायर, बिग हिट लगावले, चेंडूला सरळ पाठवून दिलाय, सीमा रेखा पार, षटकार. सकाळच्या सत्रामधून चांगले फटकेबाजी पाहायला मिळते या फलंदाजाकडून, आणि तशीच फटकेबाजी इथं गरजेचं होतं, आणि तेच आता इथे प्रत्युत्तर आपण त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. राहुल बोरकर ऑन बॉलिंग मार्क, राईट मोर द विकेट, अंतिम चेंडू रावसाठी हा सुद्धा हिट केला, चेंडूला बिग हिट भिरकावून दिलाय, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. जर विचार केला तर 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. अप्रतिम खेळली मैदानाच्या आतमध्ये. थोडं प्रेक्षकांचं धावसंख्या
समाप्त झाले आणि हा सामना विजयी होतोय कैलासवासी भिकाजी शेठ 11 हा संघ विजयी होतोय. धन्यवाद. डीजे पाहतोय. दोन मिनिटं थांबायचं डीजे, 2 मिनिटं. चंद्रकांत कालकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं 2 षटकारासाठी. तसेच रंजन भातडे रंजन फुटक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं अभिजित साठी. तसेच या कुर्तडे गावचे गावकर मोहनजी फुटक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अभिजित कालकर यांच्यासाठी. 2 चेंडूवरती 2 षटकार. अभिजित कालकर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. अभिजित कालकर यायचंय. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल मॅच, जबरदस्त. प्रकाश आगरे यांच्याकडून अभिजित आंग्रे कालकर. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अभिजित साठी आलाय. अभिजित